खाकी वर्दीचा अर्थ रक्षण आहे की दहशत? तामिळनाडूमधील एका ऐतिहासिक निकालाने आज संपूर्ण देशाच्या प्रशासकीय आणि न्याय यंत्रणेला हा प्रश्न विचारला आहे. मदुराई न्यायालयाने एका कस्टोडियल डेथ म्हणजेच कोठडीतील मृत्यू प्रकरणात तब्बल 9 पोलीस अधिकाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताच्या न्यायालयीन इतिहासात एकाच वेळी 9 पोलिसांना फाशी मिळण्याची ही घटना अभूतपूर्व आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. मी धैर्यशील जगदाळे, सह्याद्री IAS अकॅडमीच्या सह्याद्री समीक्षा या नवीन सिरीजमध्ये आपले स्वागत करतो. आज आपण तामिळनाडूमधील मदुराई कोर्ट जजमेंटच्या अनुषंगाने कोठडीतील मृत्यू, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय पाहूया. ही घटना अचानक घडलेली नाही. गोष्ट आहे जून 2020 ची. देशात कोविडचा लॉकडाऊन सुरू होता. तामिळनाडूच्या साधनकुलम गावात पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांनी आपलं छोटंसं मोबाईलचं दुकान लॉकडाऊनच्या वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटं जास्त वेळ उघडं ठेवलं होतं. फक्त 15 ते 20 मिनिट. या किरकोळ कारणावरून पोलिसांनी या बाप लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये जे घडलं ते मानवतेला आणि खाकी वर्दीला काळिमा फासणारं होतं. सत्तेच्या मगरुरीमध्ये पोलिसांनी रात्रभर त्या दोघांचा इतका अमानुष छळ केला की उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. हा मृत्यू नव्हता, ती व्यवस्थेने केलेली हत्या होती. जेव्हा सामान्य माणूस संकटात असतो तेव्हा तो पोलिसांकडे जातो, पण तेच पोलीस स्टेशन जर टॉर्चर चेंबर बनलं तर न्याय मागायला कुठं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कोठडीतील हिंसाचार ही समस्या आपल्याकडे इतकी खोलवर का रुजली आहे याचं विश्लेषण करणं महत्वाचं ठरतं. याचं मूळ आपल्या पोलीस कायद्यात आहे. 1861चा हा कायदा ब्रिटिशांनी 1857चा उठाव मोडून काढण्यासाठी बनवला होता. त्यांचा उद्देश जनतेची सेवा करणं नव्हता, तर जनतेवर दहशत बसवणं हा होता. 150 वर्षानंतरही पोलिसांची ही रूलर असण्याची मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही. यासोबतच तपासाच्या वैज्ञानिक पद्धतींचा अभाव हे एक मोठं कारण आहे. गुन्ह्याची उकल करण्यासाठी तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यापेक्षा आरोपीला मारहाण करून कबुली जबाब घेणं पोलिसांना सोपं वाटतं आणि याला खतपाणी घालते ती आपली इन्स्टंट जस्टिसची संस्कृती. जेव्हा समाज रस्त्यावरच्या एन्काउंटरला किंवा पोलिसांच्या आक्रमकतेला टाळ्या वाजवतो तेव्हा नकळत कायद्याच्या राज्याची प्रेतयात्रा निघत असते. पोलिसांना मिळालेले हे अधिकार तपासासाठी आहेत, स्वतःच न्यायाधीश आणि जल्लाद बनण्यासाठी नाहीत. संविधानाच्या चौकटीतून विचार केल्यास हे कृत्य 3 प्रमुख अधिकारांची थेट हत्या करते. कलम 20 उपकलम 3 नुसार कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती करता येत नाही. मारहाण करून घेतलेला जबाब न्यायालयात टिकत नाही. दुसरं म्हणजे कलम 21 जे जगण्याचा अधिकार देतं. एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायपालिकेला आहे, पोलिसांना नाही. सर्वोच्च न्यायालयाने 1997 साली DK बसू खटल्यात पोलिसांना कडक मार्गदर्शक तत्वे आखून दिली होती. अरेस्ट मेमो बनवणे, नातेवाईकांना कळवणे, मेडिकल चेकअप करणे या सगळ्या गोष्टी कागदावर आहेत, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अनेकदा शून्य असते. केवळ या 9 पोलिसांना फाशी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत आपण सिस्टीममध्ये संरचनात्मक बदल करत नाही तोपर्यंत सधानकुलमची पुनरावृत्ती होत राहील. यासाठी काही तातडीचे कायदेशीर आणि घटनात्मक उपाय लागू करणे आवश्यक आहे. सर्वात पहिला आणि मोठा बदल पुरावा कायद्यात म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये होणं गरजेचं आहे. कायदा आयोगानं त्यांच्या 113व्या अहवालात शिफारस केली होती की या कायद्यात सेक्शन 144B जोडले जावे. यानुसार जर कोठडीत असताना एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली किंवा मृत्यू झाला तर पोलिसांनीच त्याला मारले आहे असे न्यायालय गृहीत धरेल. तोपर्यंत पोलिसांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करावे लागेल. सध्या आरोपीला सिद्ध करावं लागतं की पोलिसांनी मारलं, जे जवळपास अशक्य असतं. ही सुधारणा कस्टोडियल टॉर्चर रोखण्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. या व्यतिरिक्त भारताने संयुक्त राष्ट्रांच्या कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तरी संसदेने त्यासाठी स्वतंत्र कायदा अजूनही पास केलेला नाही. कस्टोडियल टॉर्चर हा स्वतंत्र आणि अजमीन पात्र गुन्हा ठरवणारा कडक कायदा आपल्याला लवकरात लवकर हवा आहे.
पोलीस सुधारणांच्या बाबतीत 2006च्या प्रकाश सिंग खटल्याची अंमलबजावणी अत्यंत महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की पोलिसांचे तपास पथक आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे पथक संपूर्णपणे वेगळे करा. यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल. सोबतच परमवीर सिंह खटल्यातील आदेशानुसार देशातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लॉकअप आणि चौकशी कक्षात ऑडिओ रेकॉर्डिंग असणारे सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य आहे. याचं थर्ड पार्टी ऑडिट झाल्यास पारदर्शकता नक्कीच वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांवरील तक्रारीची चौकशी करण्यासाठी प्रत्येक राज्यात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे. सत्तेची नशा आणि कायद्याचा धाक यातली रेषा पुसट झाली की काय होतं हे या निकालाने दाखवून दिलंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खाकी वर्दीवरील स्टार्स हे जनतेला अंधारात ढकलण्यासाठी नाहीत, तर त्यांना न्याय देण्यासाठी चमकले पाहिजेत. आम्हीच कायदा आणि आम्हीच न्यायाधीश या गुरमीत जगणाऱ्यांना मदुराई न्यायालयाने आज एक स्पष्ट संदेश दिलाय. कायद्यापेक्षा मोठं कुणीही नसतं आणि जो स्वतःला कायदा समजतो त्याला शेवटी फाशीचाच दोर जवळ करावा लागतो. मदुराई न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल म्हणजे फक्त 9 जणांची शिक्षा नाही, तर संविधानाला गृहीत धरणाऱ्या संपूर्ण प्रशासनासाठी वाजलेली धोक्याची घंटा आहे.